नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या 68 वर्षापासून लोकशाही मार्गाने सीमा प्रश्नाचा लढा सुरू आहे. भाषावार प्रांत रचनेच्या वेळी सीमा भागावर अन्याय झाला आहे. कन्नड सक्ती लागू होऊन 38 वर्षे झाली. आमच्या मराठी माणसाला अल्पसंख्याक कायद्यानुसार हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत. सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही आणि भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत हा सीमा लढा तेवत ठेवणे हे सीमावासियांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोज पावशे यांनी बेळगुंदी येथे केले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर, समितीचे नेते परशुराम पाटील, राजू किणीयेकर, शट्टुप्पा चव्हाण आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ व महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. SPM रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यानात हा सोहळा झाला. सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते आरती झाली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवमूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी प्रकाश मरगळे, मदन बामणे, श्रीकांत कदम, ॲडव्होकेट अमर येळूरकर, अंकुश केसरकर, गणेश दड्डीकर यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील सुळगा हिंडलगा येथील श्री मळेकर्णी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून दानपेटीतील रोख रक्कम व पूजा साहित्य लांबवले आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. पहाटे आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास हाती घेतला. सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी अशी 164 वाहने जप्त करण्यात आली, तर अनेक वाहन चालकांच्या हातात चलन दिले गेले. सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालक वाहनाचा आवाज वाढवतात. कर्कश आवाजामुळे इतर चालकांना वाहन चालवणे कठीण जाते. काही वाहन चालक फटाके फोडणारे आवाज काढतात. अचानक होणाऱ्या या आवाजामुळे वाहन चालक दचकून अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे अनेक दिवसांपासून मोठा आवाज करणारी वाहने डोकेदुखी ठरत होती. याची दखल घेत पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केला आहे. वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी स्मार्ट सिटी अंतर्गत जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात ये जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. दवाखान्याच्या भिंतीला लागूनच जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे घेऊन येणे अडचणीचे ठरत आहे. प्रवेशद्वारावरच हे विकास काम सुरू असताना दवाखान्यात कसे जायचे असाही प्रश्न पशुपालकांना पडला आहे. त्याचबरोबर हा परिसर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. रात्री अंधारात अवैध धंद्यांना ऊत येऊ लागला आहे. येथील समस्या दूर करून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 212 4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरी व ग्रामीण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा आयोजित जागतिक पर्यावरण दिन वृक्षवल्ली आम्हा सोयरे एक पाऊल वसुंधरेसाठी या उद्देशानेच कणबर्गीमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वड, पिंपळ, चिंच, आंबा आदी रोपांची लागवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अक्षया कोलकार यांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती केली. झाडे लावा आणि परिसर वाचवा असा संदेश देण्यात आला.
मालदीव येथे होणाऱ्या कनिष्ठ दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी पात्र ठरलेला बेळगावचा 20 वर्षीय युवा शरीर सौष्ठवपटू गणेश पाटील याला बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। बेळगाव येथील होतकरू शरीर सौष्ठवपटू गणेश पाटील यांनी चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या कनिष्ठ मिस्टर इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे। त्यामुळे मालदीव येथे येत्या शनिवार दिनांक 8 जून रोजी होणाऱ्या कनिष्ठ दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे। या प्रसंगी अविनाश पोद्दार संघटनेचे पदाधिकारी अजित सिद्धन्नावर, एम गंगाधर, हेमंत हवळ आदी उपस्थित होते। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरातील श्री शनिदेव मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आला। यावेळी होम हवन विधी व प्रसाद वाटप, भजन, डवरी गीत हा कार्यक्रम झाला। मंदिरासमोर भव्य मंडप उभा करून विद्युत रोषणाई केली होती। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। उन्हाळी सुट्टीमुळे भाविकांची ज्योतिबा दर्शनासाठी गर्दी झाली होती। यावेळी अजित भोरे, राहुल भोरे, दादा भंडारी आदी उपस्थित होते। ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनी जयंती असते। याच दिवशी शनिदेवाचा जन्म झाला असे म्हणतात। या अनुषंगाने अनगोज चिदंबरनगर येथील शनी मंदिरात श्री शनिदेव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी महाअभिषेक, महाआरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रसन्ना दीक्षित, विजय शानबाग, गुरुनाथ जोशी, दिलीप देशपांडे यासह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय महांतेश नगर सेवा केंद्र आणि एस निजलिंगप्पा शुगर कंपनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठ येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत असा संदेश देण्यात आला। यावेळी बी के अंबिका, बी के मंजुळा, सी बी पाटील आदी उपस्थित होते। वाल्मिकी विकास महामंडळातील मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बी नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळात 87 कोटी रुपयांची लूट केली। या घोटाळ्यात मंत्री बी नागेंद्र यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर आज नागेंद्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सादर करतील। शिवाय सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणून स्वेच्छेने आपण हा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे। खानापूर बेळगाव महामार्गाच्या दोन्ही बाजूला महामार्ग प्राधिकरण आणि सामाजिक वन खाते तसेच हलकर्णी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी हलकर्णी ग्रामपंचायतच्या अध्यक्षा जिजा अल्लोळकर तसेच निखिल सोस, सामाजिक वन RFO मृत्युंजय गणाचारी, DYRFO हसन शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांचे संरक्षण व पोषण करण्यासाठी सामाजिक वन खात्याकडून नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले। खानापूर येथील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन जाधव होते। प्रास्ताविक व जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व संजीव वाटुपकर यांनी सांगितले। साक्षी जळगेकर हिने विश्व पर्यावरण दिनाबद्दल महत्त्व सांगितले। या निमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले। MK पाटील, कॉलेजचे प्राचार्य AL पाटील तसेच शिक्षक वर्ग, विद्यार्थिनी व कर्मचारी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते। निप्पाणी महामार्गावर मुरगुड बोगद्यानजीक बुधवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास लोखंडी पाईप वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना घडली। या अपघातामध्ये ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे। ट्रेलर क्रमांक GJ12BZ3349
लोखंडी पाईप भरून गांधीधामहून म्हैसूरकडे चालला होता. दरम्यान बुधवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास मुरगुड बोगद्यानजीक महामार्गावर आल्यानंतर ट्रेलर चालक योगेंद्र सिंग वय वर्षे 50 राहणार उत्तर प्रदेश याचा ट्रेलरवरील ताबा सुटल्याने ट्रेलर महामार्गावरून सेवा रस्त्यानजीक उलटला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खडकलाटसह परिसरात बुधवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या 15 दिवसापासून परिसरात बारीक मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत, पण खडकलाट येथे पावसाने प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चिंता वाटत होती. सर्व शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत, पण पाऊस नसल्या कारणाने पेरण्या करण्यात अडथळे येत होते. मात्र बुधवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गत 10 वर्षापासून संकेश्वरातील संपर्क रस्त्यांची पुनर्बांधणी रखडली आहे. त्यामुळे सर्व संपर्क रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. मार्गावरील खड्ड्यांचा आकारही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी हे रस्ते वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनत आहेत. वास्तविक नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम खात्याने ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र अद्यापही उपाययोजना न राबवल्यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.